नमस्कार. मंचावर उपस्थित आदरणीय श्री डबले सर, भडांगे साहेब, तायडे मॅडम, संस्थेचे अध्यक्ष संतोष पाचकोरे आणि आमची इतर पदाधिकारी उपस्थित. मला फक्त एवढंच सांगायचं आहे, सेल्सचा अर्थ काय. सेल्सचा अर्थ हा सेल्सच्या नावात आहे, SENSE. SENSE म्हणजे काय, सोसायटी फॉर एज्युकेशन, नेशन बिल्डिंग, सोशल सर्व्हिसेस आणि एम्पॉवरमेंट. हेच उद्देश ठेवून आम्ही सेल्सची निर्मिती केलेली आहे आणि त्या अंतर्गतच आम्ही असे विविध प्रकारचे एज्युकेशन मध्ये अवेअरनेसचे प्रोग्राम घेत असतो, ज्यामध्ये सायबर सिक्युरिटी, फायनान्शियल अवेअरनेस, हेल्थ अवेअरनेस यासारखे प्रोग्राम आम्ही राबवत असतो. नेशन बिल्डिंग हा आपला खूप महत्वाचा उद्देश आहे. तसं आजकालची तरुण पिढी म्हणा किंवा आजकालचा समाज यांचे जे रोल मॉडेल होत आहेत ते चुकीचे लोक होत आहेत. आपण बघतो सोशल मीडिया असो किंवा चौकात फ्लेक्स दिसतात, त्यावर धडकणाऱ्या लोकांना फॉलो करून आजकालची तरुण पिढी त्यांच्या मागे जात आहे. त्याचं एक ग्लॅमर त्यांना ते आकर्षित करत आहे. सोबतच व्यसनाचा जो एक नवीन प्रकार आता आलेला आहे, तो मोठ्या शहरात छोट्या शहरात पसरत चाललेला आहे. तिथून रिव्हर्स गिअर नाही आहे आपल्याला यायला, तर त्याकडे सुद्धा एक तरुणाई आकर्षित होतं. सेल्सच्या माध्यमातून आम्ही एक असं एक म्हणजे आमचा असा उद्देश आहे की आम्ही जसे समाजाचे चांगल्या विचाराचे आणि जे सक्सेसफुल व्यक्तिमत्व आहे अशांचं चरित्र आम्ही डिजिटल माध्यमातून किंवा प्रिंट माध्यमातून समाजासमोर आणतो. जसे आता भडांगे साहेब, आता भडांगे साहेबांना आमचा परिचय आता जवळपास आम्ही जेव्हा त्यांच्यासोबत काम करत आहोत. आम्ही बघितलं लाडकी बहीण योजनेच्या वेळेस बँकेत गेल्यानंतर त्या महिलांना कोणी मार्गदर्शन केलं नाही. सोबतच ज्यांची जबाबदारी होती त्यांनी पण मार्गदर्शन केलं नाही. पण भडांगे साहेबांच्या चेंबरला आम्ही गेल्यानंतर कुठली महिला आली, भडांगे साहेब स्वतः त्यांचा आधार लिंकिंग, आधार अपडेट आहे की नाही आहे, कुठे आहे, हे सर्व चेक करून स्वतः सांगितलं. एक एवढ्या मोठ्या पदावर बसलेला व्यक्ती एवढं आपण जर समाजासमोर ठेवले तर मला निश्चितच वाटते की तरुण मुलांसमोर जर असे व्यक्तिमत्व आले, यांचं जीवन चरित्र, यांच्या सक्सेस स्टोरीज जर आल्या तर निश्चितच त्या तरुणांना भविष्यात खूप चांगला फायदा होईल आणि एक सकारात्मक विचार आपण समाजात पोचू शकतो आणि एक सेन्सिबल कम्युनिटी आपली तयार होऊ शकते. एम्पॉवरमेंट अंतर्गत आम्ही बचत गटांसाठी किंवा महिलांसाठी त्या आर्थिक सक्षम कशा होतील यासाठी विविध प्रकारचे ट्रेनिंग तर देतो. सोबत आमचे काही बिझनेस मॉड्यूल आहेत ते पण आम्ही त्यांना समजून सांगतो. आणि राहिला सोशल सर्व्हिसेसचा, हा तर प्रत्येकाचा भाग आहे. नोकरी करो, बिझनेस करो, तुम्ही कुठल्याही प्रकारचं तुमचं समाजात जर तुम्ही काम करता तर समाजाचे काहीतरी देणे लागतात. त्या अंतर्गतच आम्ही सोशल उपक्रम असे राबवत असतो आणि अशा उपक्रमाला आता डबले साहेब आहेत, मॅडम आहे, भडांगे साहेब आहे, यांचं आम्हाला सहकार्य आणि मार्गदर्शन यांच्यासाठी लोकांना नेहमी लागते आणि यापुढेही यांचं असं मार्गदर्शन आम्हाला मिळत राहावं अशी आम्ही आशा बाळगतो. धन्यवाद. जरा मागे पुढे पाहत होतो. आपल्या मंचावर उपस्थित सेन्स फाउंडेशनचे अध्यक्ष, सेन्स फाउंडेशनचे इतर कर्मचारी, ही सर्व माझी मित्रमंडळी आहे. तुमचे अजय सर, सीमा मॅडम, ज्यांना तुम्ही नेहमी ओळखता. मला तुम्ही ओळखता का? मी 2-3 वेळा येऊन गेलो होतो तेव्हा. तिकडे एक कार्यक्रम झाला होता कोरोनाच्या काळात. जर तुम्ही टेकाडे सरांना ओळखता का तुम्ही? तर टेकाडे सरांकडे जे ऑफिस आहे सध्या ते कोरोनाच्या काळात माझ्याकडे, तेव्हा मी तुमच्याकडे येऊन तुमच्याकडे यायचो. मी 2-3 वेळा तुमच्याकडे येऊन गेलो. आपल्या बेबीजकडे सुद्धा येऊन गेलो. तर हा एक छोटेखानी एक कार्यक्रम असा होता की जी मित्रमंडळी आहे माझी, एक थोडीशी सामाजिक कार्य आणि एक वर्षभरापूर्वी सुरू केलं. काही अंगणवाड्यांमध्ये वाटप केलं. आता कुठेतरी हे अमरावतीच्या मार्केटला जुळलेले लोक आहेत आणि कुठं काही झालं यांच्याकडे कपडे म्हणा किंवा काही वस्तू उपलब्ध होतात. पण महत्वाची गोष्ट जी सेवाभाव जो आहे तो आहे त्यांच्याकडे. आणि हे कुठं जावं म्हणजे हा दान हे सत्पात्री जावं असं म्हणतात. तर मग हे कुठं करावं हा त्यांचा प्रश्न होता. सहज बसता बसता त्यांनी गोष्ट काढली
मी म्हटलं आमच्याकडे सर्वात जे गरजू आहेत आणि ज्यांना खरोखर गरज आहे असे लोक आमच्याकडे आहेत. तत्काळ संपर्क करण्यात आला आणि त्या मार्फत मग आम्ही हा एक छोटेखानी कार्यक्रम आयोजित केला. सांगायचा मुद्दा हा की सेन्सला प्रगती करायची आहे पुढे त्यांच्या एनजीओला, त्याचा जो योग्य ट्रॅक आहे तो हाच आहे आणि तो त्यांनी हे करावा. दुसरी बाब तुम्हाला ही सांगतो, असं म्हणतात देणाऱ्याने देत जावे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने एक दिवस घेणाऱ्याचे हात धुवावे. आज तुम्ही आहात, आज तुम्ही या भूमिकेत आहात की तुम्ही घेत आहात, पण तुम्ही मेहनत करून इतकं मोठं व्हावं की आज हे जे देणारे हात आहेत, हे देणारे हात तुमचे उद्या तुमचे हात बनले पाहिजे, देणारे हात बनले पाहिजे. पुण्याला एक फाउंडेशन आहे, जसं सेन्स फाउंडेशन आज एक छोटंसं फाउंडेशन आहे, पुण्याला एक फाउंडेशन आहे, एक मोठं फाउंडेशन खूप, ज्यामधून ते लाखो रुपयाची चॅरिटी करतात, लाखो रुपये असं हे वाटप करतात. त्याचा जो संस्थापक आहे, काय नाव नाही आठवत मला आता, अमय की अन्मय असं काही त्याचं नाव, ते काहीतरी 25-30 वर्षाचा मुलगा, आपल्या अशाच बालगृहातून तो मोठा झाला, इंजिनियर झाला, एक छोटी सॉफ्टवेअर कंपनी काढली त्यांनी. आणि त्या मुलांनी मग असे जे मुलांना फायनान्शियल सपोर्ट करणे, मुलांना स्किल करणे, मुलांना नोकऱ्या देणे, बालगृहातल्या पर्टिक्युलरली अशा मुलांसाठी त्यांनी ते काम सुरू केलं. म्हणजे ते एक उदाहरण आहे की त्यांनी तो स्वतः कसा बालगृहात मोठा झाला आणि नंतर त्यांनी स्वतः बालगृहातल्या मुलांसाठी ते काम केलंच, स्वतःही तो एक मोठा उद्योजक बनला. म्हणजे दोन्ही गोष्टी तुम्हाला करायच्या, तुम्हालाही मेहनत करायची आणि आपण गरीब आहोत हा एक, म्हणजे आपण आज त्या 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 एका चौकटीत आहोत, हा एक म्हणजे सध्याचा टाइम मध्ये आहोत आपण बस. म्हणजे त्यांनी काही आपण जखडलेलं नाही आहे त्या टाइमला. आपण चांगली मेहनत केली, चांगला अभ्यास केला तर आपण या सहज हे जे म्हणजे चांगलं करिअर, चांगला पैसा ह्या सहज मिळू शकतो. आजच्या मेहनतीची तुमची गरज आहे, म्हणून चांगली मेहनत करा आणि उद्या जर असे समाजातील अजून एक दुर्बल घटक राहिले तर तुम्ही त्यांना मदत करण्यास सक्षम झाले पाहिजे. एवढं लक्षात ठेवा आणि पुढील वाटचालीसाठी सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझी 2 शब्द सांगतो. धन्यवाद.